काशीनाथाचे चांग भले बावधनच्या बगाड यात्रेचा बगाड्या ठरवण्यासाठी आज होळी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता मंदिरामध्ये कौल लावण्यात आला। अतिशय उत्साहाच्या आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा कौल या ठिकाणी संपन्न झाला। या वर्षीचा बगाड्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे। सुमारे 16 वर्षापूर्वी त्यांचे बंधू रवींद्र सोपान कदम यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी नाथांना नवस केला होता आणि तो नवस पूर्णत्वास गेला आणि त्यांनी जवळपास 13-14 वर्ष ते सलग या नाथांच्या कौलासाठी बसतायत आणि यंदा नाथांनी त्यांना प्रसाद दिलेला आहे आणि खूप आनंदाच्या वातावरणामध्ये हा भैरवनाथाच्या कौलाचा या ठिकाणी धार्मिक विधी संपन्न झाला। आपण सर्वजण पाहतोच आहोत। होळी पौर्णिमा रात्री 12 वाजताच बावधन नगरीत एक अनोखा, थरारक आणि अत्यंत भावनिक क्षण साकारतो। नवसाच्या बगाड्याची निवड। बावधनच्या श्री काळभैरवनाथ मंदिरात मध्यरात्री सर्व बावधनकर एकत्र जमतात। वातावरणात दैवी शांतता असते। ज्यांनी ज्यांनी नाथांना नवस केला ते सर्व भाविक देवासमोर ओळीत कौलासाठी बसतात। देवाचे पुजारी प्रत्येक नवसकर्त्याच्या नावाने नाथांना कौल लावतात। गणपत गायकवाड नाथसाहेब महाराज यांच्या बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। नंबर 2 जयदीप पिसाळ नाथसाहेब महाराज यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। नंबर 3 रामचंद्र ठोंबरे नाथसाहेब महाराज त्यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। नंबर 4 अमर जांजुर्णे यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। नंबर 5 शुभम तरटे नाथसाहेब महाराज त्यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। बोला महाराज। प्रत्येकाच्या नावाचा पुकारा होतो आणि क्षणभर संपूर्ण परिसरात शांतता पसरते। नंबर 34 आकाश पिसाळ यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। नंबर 35 संदीप टोंबरे यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। बोला महाराज। नंबर 36 धनंजय पिसाळ यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। नंबर 37 विठ्ठल कदम यांच्यावर बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या। बोला महाराज। देवाचा कौल मिळताच काशीनाथाचे चांग भलेचा जयघोष आसमंतात दुमदुमतो। नाथांचा उजवा प्रसाद ज्याला लाभतो त्याची त्या वर्षीचा बगाड्या म्हणून निवड केली जाते। हा मान म्हणजे केवळ सन्मान नव्हे तर नाथांची कृपा आणि श्रद्धेची पोहोच पावतीच असते। या वर्षीच्या बगाड्याचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळालाय। त्यांनी सुमारे 16 वर्षापूर्वी बंधू रवींद्र सोपान कदम आजारी असल्याने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नाथांना नवस केला होता आणि तो नवस पूर्णत्वास गेला। नमस्कार, माझं नाव विठ्ठल सोपान कदम। मी 2010ला
माझ्या मोठ्या भावासाठी नवस केला होता. माझ्या मोठ्या भावाची तब्येत खराब होती, ती व्यवस्थित होण्यासाठी मी नवस केलता. मी 2013 पासून नवसाला बसतोय. 2026ला माझा नवस पूर्ण झाला. मी आनंदी आहे. ही निवड म्हणजे भक्तीची परीक्षा, श्रद्धेचा विजय आणि साक्षात शक्तीचा आशीर्वाद आहे. अनेक वर्षांची बावधन बगाड यात्रा पारंपरिक आणि तितक्याच उत्साहात अखंडितपणे सुरू आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही दैवी परंपरा गावाच्या एकजुटीचे, विश्वासाचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची जगप्रसिद्ध बगाड यात्रा रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी संपन्न होती आहे. चला आपणही या भक्ती, श्रद्धा आणि शक्तीच्या संगमाचे साक्षीदार होऊया. काशीनाथाचे चांग भले.